नुकताच भारतीय साहित्य जगतातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय। प्रसिद्ध उर्दू कवी, शायर आणि गीतकार गुलजार यांना यंदाचा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। शब्दांसोबत मैत्री करून मनातल्या भावना लिहिणारे गुलजार यांना हा पुरस्कार मिळाला। अभिनेत्री आलिया भट्टने पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली। आलियाने तिच्या आकर्षक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। रेड कार्पेटवर एका सुंदर पीच रंगाच्या विटेज स्टाईल पोशाखात ती दिसली। प्रसिद्ध डिझायनर ब्रँड स्किओपारेचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन गाऊन तिनं यावेळी घातला होता। दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट चित्रपटात या प्रभाससोबत तृप्ती डिमरी दिसणार आहे। दीपिका पदुकोण या प्रकल्पातून बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांनी आता तृप्ती डिमरीचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं। तसंच तृप्तीनं तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून या वृत्ताला दुजोराई दिली। चित्रपट रेड 2 प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला। या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडलाय। तर रेड 2 नंतर 2025 मधील विकी कौशलचा छावा चित्रपट वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकलाय। तसंच तो वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय। भूल चूक माफ चित्रपटानं पहिल्याच दिवशी 6.75 कोटींचं कलेक्शन केलंय। चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका आहे। दरम्यान भूल चूक माफ 9 मे रोजी OTTवर रिलीज होणार होता, पण कायदेशीर बाबीत अडकल्यानंतर अखेर 23 मे रोजी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला। तेरी मिट्टी या गाण्यामुळे प्रसिद्ध असलेल्या बी प्राक यानं नुकताच एक खुलासा केलाय। मी गायक व्हावं अशी वडिलांची इच्छा नव्हती असं तो म्हणाला। तर एक मोठा पंजाबी संगीत दिग्दर्शक असूनही त्याचे वडील बी प्राकला गायक म्हणून लॉन्च करू इच्छित नव्हते असंही त्याने सांगितलं।